अंदमान टूरचे आता शेवटचे 2 दिवस उरले होते. या 2 दिवसात मी बघितलं फ्लॅग पॉइंट, रॉस आयलंड आणि एक सुंदर असं रूफटॉप रेस्टॉरंट जिथे मी लंच केला. चला तर माझ्याबरोबर हे सुंदर पॉइंट एन्जॉय करायला. नील आयलंडला बाय बाय करून मी निघाले पोर्ट ब्लेअरला. यावेळी मी ग्रीन ओशन फेरी बुक केली होती. या ग्रीन ओशनची स्पेशालिटी म्हणजे इथे तुम्हाला ओपन डेकवर जाता येतं आणि त्या डेकवर इथे डान्स आणि म्युझिक सगळं चालू असतं. मी पण मस्त भरपूर डान्स केला. तर 1.5-2 तास कसे गेले आणि मी कधी पोर्ट ब्लेअरला पोहोचले ते कळलंच नाही. इथे हा किंग साइज बेड आहे, छान खुर्ची आहे बसायला, आईस्पेस टिपॉय आहे, तिकडे टेबल आहे, साइड टेबल. इथे हा हे फ्रीज आहे. टीव्ही तर असतोच आपला. ते फर्स्ट फ्लोअरवर रूम आहे आणि व्ह्यू बघा, ही बाल्कनी आहे आणि बाल्कनीतून व्ह्यू बघा. वाव, मोठं व्ह्यू. हॉटेलवर चेक इन करून थोडा आराम करून आम्ही संध्याकाळी निघालो फ्लॅग पॉइंटला. याच ठिकाणी नेताजी सुभाषचंद्र बोसांनी 1943 साली पहिल्यांदा भारताचा तिरंगा फडकवला. हा जो एरिया आहे ना, इथे आता मस्त वाटतंय. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथे येऊ शकता आणि आता थोड्या वेळाने काळोख होईल, मग इथे सगळे लाईट्स लागतील मस्त पूर्ण. आणि इथून आता हा मरीना पार्क एरिया म्हणून पण जवळच आहे. इथे आम्ही चालत चाललोय आणि हा वाट्याचा हा रस्ता आहे तो सगळा मरीन ड्राईव्ह सारखा करतात. फ्लॅग पॉइंटवरून हॉटेलवर परत आलो आणि रात्री तिथेच जेवलो. दुसऱ्या दिवशी सकाळी मी जाणार होते रॉस आयलंड बघायला. रॉस आयलंडला जाण्यासाठी फेरी राजीव गांधी वॉटर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इथून मिळते. या फेरीचं सुद्धा तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. इथून रॉस आयलंड आणि नॉर्थ बे आयलंड असं एकत्र पॅकेजही तुम्ही करू शकता आणि फक्त रॉस आयलंडचं पण पॅकेज तुम्ही करू शकता. नॉर्थ बे आयलंडला फक्त आणि फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीज होतात. ज्यांना वॉटर ॲक्टिव्हिटी करण्यात इंटरेस्ट आहे ते नॉर्थ बेला जाऊ शकतात. दुसऱ्या महायुद्धातील जपानी बंकर रॉस आयलंडवर बघायला मिळाला. रॉस आयलंड हे अंदमानमधील ब्रिटिश लोकांचं हेडक्वार्टर होतं. रॉस आयलंडवर आपल्याला ब्रिटिशकालीन सेक्रेटरिएट, चर्च, हॉस्पिटल, बेकरी अशा वेगवेगळ्या इमारती बघायला मिळतात ज्या आज अगदी भग्न अवस्थेत आहेत. इथे ना
व्हेकल आहे ते शेअरिंगसाठी 80 रुपये घेतात. आम्ही सेपरेट करून आलो आहे. सेपरेटसाठी 400 रुपये घेतात. इथून एक व्ह्यू पॉईंट आहे जबरदस्त, तो मी चालते बघायला. जर रॉस आयलंडला आलात तर हा पॉईंट अजिबात मिस करू नका. फक्त इथे थोड्या पायऱ्या चढायला लागतात. 180 पायऱ्या आहेत काहीतरी, पण वर्थ आहे पॉईंट हा. हे रॉस आयलंड म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस द्वीपवरचं हे ब्रिटिश हेडक्वार्टर्स होती इथे जुनी. आज एकदम सगळं जीर्णावस्था झालेली. मंडळी, आज शेवटचा दिवस आहे माझा अंदमानमधला आणि इथे सुद्धा काय पाण्याचा कलर दिसतोय मस्त. खूपच मेस्मरायझिंग, ट्रूली मेस्मरायझिंग, मॅजिकल असाच अनुभव आहे अंदमानचा. रॉस आयलंडवरून परत आल्यावर आम्ही गेलो फिशरीज म्युझियम बघायला. यातली बहुतेक सगळी कोरल्स आम्ही आत्ता नील आयलंडला नॅचरल ब्रिजला पण बघितली आणि एलिफंट बीचला जी सेमी सबमरीन राईड केली त्याच्यातही अशी बहुतेक सगळी कोरल्स आम्हाला दिसली. फिरून आता चांगलीच भूक लागली होती. मग मी आले एका सुंदर अशा रूफटॉप रेस्टॉरंटला. त्या रेस्टॉरंटचं नाव आहे सीशेल अमाया. इथला व्ह्यू आणि इथलं फूड दोन्ही बेस्टच होतं. वाव, आता आईस्क्रीम आलाय, आता त्याचा फडशा पडते जरा. अंदमानमधली शेवटची संध्याकाळ आम्ही या कार्बिन कोव बीचवर घालवली. हॉटेलच्याच बाल्कनीतून आज सुंदर असा सनराईज बघितला. खूपच मस्त. आम्ही आत्ता अंदमानमध्ये यांच्या गाडीतून फिरलो. यांचं नाव आहे सुरेश आणि हा यांचा गाडीचा नंबर आहे आणि यांचा फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. ठीक आहे, जर तुम्ही इथे आलात तर यांना जरूर फोन करा आणि अंदमान फिरा, काहीच प्रॉब्लेम नाही. तर मंडळी, हा भाग तुम्हाला कसा वाटला
आवडला तर नक्की लाईक करा आणि अंदमानची ही पूर्ण सिरीज तुम्हाला कशी वाटली तेही लाईक आणि कमेंट करून मला नक्की सांगा.